गाडी चालवताना डोळ्यात किडे गेला. नेमका हातपंटी काटे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. नळाला पाणी आले, पहिलं पाणी भरून घेतो घरातलं. कोणची पण देवपूजा झाली, घंटेचा आवाज यायला लागलाय. पाण्याचा जार पण भरला आणि देवपूजा पण झाली. ती फायनली पाणी भरून झाले. आता मी करतोय चहा पोळीचा नाश्ता. काल आईचं चाललंय इकडे भांडे घासायचं काम. भांडे मरणाचे पडत आहेत. आईचं पैसे पडलं होते साऊंड बॉक्स मध्ये. आई याच्यात कसं काय पैसे पडलं तू? होय, लक्ष द्यायला नसलं ना, काय काय जण तर मालच घेऊन जाते. त्याच्यामुळे सुट्ट पैसे असलं ना, कमी पडत असलं की लगेच द्यायचं, संपला विषय. नाहीतर बरेच ते वेळा आहे ना, आईवर तसं झालं. आई पैसे आणाय गेली तर इकडं माल गायब. असं का? एक गोण दिली आईजवळ आणि एक गोण मी चालवली. टेम्पोवाल्याचा हरणं आला होता, पण वाला तो रोडला आलेलाच दिसा ना. वालीच्या गाणी आता रोडला टाकल्यात. मी नाही निघालोय घरी. वाल भरलेला आहे ना, एवढा कचरा झाला. आता एवढं घर सगळं आवरून घेतो. आई भात लावते काय? आमटी शिल्लक आहे ना, कालच्याला आमटी केली होती. काय झालं आहे? होय, माहिती तू बाहेर बसली होती काय? तू आला असताना भात डायरेक्ट दाबला. इथं दिलंय ना 21 फेब्रुवारीला एक्सपायर होणार आहे, म्हणजे संपणार आहे तो बॅलन्स. आज लय दिवस आहे बॅलन्स संपायला. कुठे 21 फेब्रुवारीला? खाली बघ ना इथं एक्सपायर 21. काय खाते? आमटीन चपाती. भात नाही खाणार आहे? खाणार ना. फायनली भात बनवून रेडी झालाय. हवा बी काढली. वापले गरम या. मोठं आणायचं ना उन्हातलं. पप्पांचा चाललाय इकडं फोन. उन्हातलं मोठं आणायचं. आता शिक त्याच्यात 2-3 पाळ्या टाकल्यात भातचं. ह्याच्या भात झालं मला. एक टक्के बस म्हणलं तुला. हा भात झालं. लय तरी झाल्यामुळे आई तरी काढून घेते. शपथ केवढं तरी निघली. हे आता ती आमटी खराब होणार. फेकूनच द्यायची, काय करायचं? आपण दोघच खायला आहे का नाही? मी इकडं बाटली धरली, खाली दळ बसली. हात अवघडलाय आहे तुझा ना. झालं. बंद कर बंद कर. मी निघालोय आता वावरात झाडांना ड्रिचिंग करायला. पप्पाला म्हणलं आपण जाऊ, तो पप्पा गेलेत पुढं डाबा द्यायला. आता पप्पा माझ्याबरोबर येतात का नाही काय माहिती. येते वावरात एकटं नाही लावणार मला. गाडी चालवताना डोळ्यात किडे गेला. नेमका हातपंटी काटे. आणि औषध ठेवलं इथं साठी. मला परत आणायला जायला लागलं. माझ्याकडे पाठीला पंप असल्यामुळं पप्पा बरं आहे ना. आमच्या इथलं एक जण चालत होतं. पप्पा म्हणले आता दोघं असल्यावरती कसं एकटं चालत यायचं. त्याच्यामुळे पप्पा म्हणले जातो पुढं. मग आता पंप ठेवलाय मी, परत जातो आणायला. चला बसा. बस काय नाही, चल बसा बसा. चालत मला काय गाडी जमत नाही. मध्ये पाईप लावल्यामुळं गणू तेवढी गाडी काढून दे. इकडच्या बाजूचं बेजावणं झाल्यामुळे डायरेक्ट पाईप काढला आणि इकडे बेजावणं चालू. 5 मिनिटं 10-15 मिनिटं ओल्लं करायला लागेल रान. मग औषध सोडू आपण. लगे नाही सोडायचं. तुम्हाला काय वाटलं लगेच सोडणार आहे का मी? पप्पांचा माझ्या विश्वासच नाही. फायनली झाडांना पाणी चालू केले. 15 मिनिटं तर ठेवायच लागणार आहे. 15 मिनिटं झाडांना पाणी रास्तवर मी तेवढं औषध काढून घेतो. गेल्या वेळेस पंप धुतलाच नाही, सगळा काळा भंगार आहे. काळा मव्याचं औषध मारलं होतं ना, त्यावर लक्षातच नाही राहिला पंप धुवायचा. तर 2 बादल्या टाकतो आणि चांगला धुवून घेतो. पप्पांची चालली तिकडं खुरपान. मला म्हणले तुझा तू ड्रिचिंग कर आहे ड्रिचिंग चालू. किती वेळ झालाच पाहिजे? काय काय अर्धा तास. 12ला चालू केलं होतं. काही 1ला चालू करायचं? 15 मिनिटं. 1ला चालू करू. अजून 15 मिनिटांनी ड्रिचिंग चालू करायचं. 1 वाजता मस्तपैकी तुरीच्या सावलीला बसले. तुरीला पण आता शेंगा लागल्यात. पण बारक्या चिवळ्या पक्ष्या नाही त्या उसावर बसतात. त्याची येतात त्या फुलामधल्या ना, ती कवळं असतं ना, ती खायला येतात. कसं चिवळ्या खाता येते त्याला. बरोबर ती गोड लागते ना, बरोबर ती खाते. आणि आम्हाला वाटते
आळीच खात्या. एवढा पंप भरायचा राहिलाय, पंप भरून देतो. तर घ्यायचं लवकर करून, बँकेचा अकाउंट ॲड. फायनली पंप भरून झालाय. आता ड्रिचिंग करायला चालू करतो. फायनली झाडांना ड्रिचिंग करायला चालू झाले. झाडांना ड्रिचिंग करून झाले. 1ला चालू केलं होतं ड्रिचिंग, 1:30 वाजता ड्रिचिंग झालं. आता परत अर्धा तास पाणी, म्हणजे 2 वाजता बंद करायचं मोटर. ड्रिचिंग करून लगेच घरी जायचं होतं. बाबा म्हणले नाही जायचं घरी, पाण्याची बॉटल नाही आणली आणि आता नेमकी लय ताण लागली. आता काय करतात काय माहिती. ड्रिचिंग बंद झाल्यानंतर जायलाच लागल. पपया लागल्यात. पप्पांनी झाडाचं पाणी बंद केलं वाटतं. नळ्या सुकल्यात ना सगळे. मोडलं एरंड, लय यायला जायला आपल्याला पण अडचण होत होती. एवढ्या गावल्या एरंड्या खाली गावात आहे. म्हणलं एवढ्या एरंड्या कसं काय गावल्या एवढीशा झाडाला. पप्पाने तोडलेल्या एरंड्या चाललोय मी कॅनलमध्ये टाकते. मग तोंड तरी दिसतंय का मित्रांनो. एरंडा आणून कॅनलला टाकले. तर काय माहिती इथंच टाकायचं होतं का. पप्पा येड्यावाल्या बघते चट कुठं टाकायचं कुठं नाही. आपल्याला एरंडा आल्यात पप्पा घेऊन. जांबा जार द्या माझ्याकडे. एरंड घ्या तुम्ही, जड होईन तुम्हाला. जार घेतलं की मी इकडे एरंड टाकले, मी इकडे टाकलं. मी म्हणलं नाही, मला माहीत नाही कुठं टाकायचे. मी म्हणलं होतं पप्पा आल्यावर चढ बघते ना कुठं टाकायचं कुठं नाही. एरंड्या बराडत्यात. त्या पिशवीत बी एरंड्या आहे ना. त्या पिशवीत एवढ्या एरंड्या करून ठेवल्यात. लय चिकट काम आहे एरंड्याचं. 2 मिरच्याची झाडं आहे, इथं एक आणि इथं एक. दोन्ही मिरच्या पिकल्यात. पाण्याची बॉटल नाही आणल्यामुळे मित्रांनो फायनली मीन पप्पा निघाले घरी. पाणीच प्यायला नाही, काय करता वावरात थांबून. पहिले मीन पप्पा घरी पोचले. घरी पोचल्या सकाळी ना काय पण घ्या 10 रुपयाला आहे ना गाडी आली होती. मी नाही गेलो होतो रोडला तेव्हा ती गाडी कुठं होती काय माहिती, पण आईने वस्तू घेऊन ठेवली. बाहेरच्या टाकीवरती ठेवली. ही चावी अडकायला आहे ना एक किल्ली घेतली. ही कसली दुरी आहे मला नाही माहीत काय. आमची सुपली तुटली होती त्या दिवशी. आई कचरा टाकाय गेली, दांडाच हातात आला. आणि ही एक कसलं उलातनं घेतलंय काय माहिती. मला तर वाटतंय उत्ताप्पा काढाय घेतलंय का काय माहिती. एवढ्या वस्तू घेतल्या. काय पण घ्या 10 रुपये. आई फायनली मार्केटवरून आलेली. आज लय उशीर झालाय, 6:30 झाले. बाया बसल्या खायला. उलत नाही आई ती. मी तरी म्हणलो होतं उत्ताप्याच असणार आहे. ए दात पडन ह्याने खलबत्त्याने टेच ना त्याला आई, दाताचा तुकडा पडन.